बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मिक साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या अंतर्गत बाबा घटनाबाद टीम परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने व महान त्यागी बाबा भीमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक बाबांचे सेवक सन्माननीय राजभाऊ भोसे यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंप्राप्ती झाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा भीमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबांना साथ देणाऱ्या व मानव धर्माच्या प्रचार प्रसारात खूप मोठा मोलाचा वाटा आई महाराजांच्या उपस्थित आहेत। आईला माझ्या प्रणाम। तसेच आजच्या बैठकीला अध्यक्ष पदाला माझे नमस्कार। तसेच आजच्या बैठकीत उपस्थित माझे व माझे परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय ठाकरे काकाजी यांना माझे नमस्कार। तसेच कळमना परिसरातील मार्गदर्शक वैद्यभाऊ यांना माझे नमस्कार। तसेच मयन काकाजी यांना माझे नमस्कार। तसेच ज्येष्ठ सेवक राजूभाऊ गोरखेडे यांना माझे नमस्कार। रमेशभाऊ बागडे यांना माझे नमस्कार। उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। बघा, आतापर्यंत खूप सुंदर आपापल्या बुद्धीनुसार सर्वांनी खूप छान असे मार्गदर्शन केले। पण वेळेअभावी जर कोणाच्या मार्गदर्शनाची करण्याची इच्छा असेल परंतु वेळेअभावी त्यांचे नाव सुचवू शकलो नाही, त्यांची मी मनापासून माफी मागते। बघा, या मार्गामध्ये प्रत्येकच सेवक दुःखी आलेला आहे आणि कोणी कुठल्या ना कुठल्या नाना प्रकारचे दुःख प्रत्येक सेवकावर होते आणि कुठल्या ना कुठल्या दुःखापासूनच माणूस या मार्गात जुळतो, अन्यथा जुळत नाही। बघा, गोसेबाईंनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं। त्यांनी सांगितलं की बघा, परमेश्वर कसा वेळोवेळी साथ देतो। ज्यांना तेव्हा ते बेहोशीचे इंजेक्शन जेव्हा त्यांचे ऑपरेशन सुरू होता आणि बघा भगवंतांनी त्यांचे हात पकडून त्यांचे ऑपरेशन होईपर्यंत असं संरक्षण केलं आणि तेव्हाच गोसेबाईंनी पण सांगितलं की भगवंत कोण्या रूपात आपल्याला कधी काही सांगता येत नाही, कारण की हॉस्पिटल होती तेव्हा सुद्धा त्या भगवंताच्या रूपात एक आई भाऊंना मिळाली आणि तिनं सुद्धा म्हटलं तर सर्व काही ठीक होईल। एवढी महान कृपा महान त्यागी बाबा भीमदेवजींना आम्हा सेवकांना वाटून दिली। परंतु कधी कधी असं दुःख होते, कारण की बाबांनी म्हटलं सेवक 50 वर्षाचा असो का आले 2 दिवसाच्या, कारण की एक अनुभव सांगते मी तुम्हाला। एक मार्गामध्ये बाबाच्या हयातीचे सेवक होते, त्यांचा परिवार होता, एक मुलगा, पत्नी आणि पती। कालांतराने मुलगा मोठा झाला आणि मुलगा जॉब करू लागला आणि त्यांच्या बाजूलाच कार्यकर्ता राहत होता। पण मुलगा कधी कधी दारूचे व्यसन करत होता। पण कधी कधी काकाजी कार्यकर्त्यांच्या घरी यायचे, पण सेवकीनबाई म्हणायची की माझे या मुलगा थकला आहे म्हणून तो बेडरूममध्ये झोपलाय। असं करता करता खूप दिवस निघून गेले। परंतु एक दिवस अशी आली, त्या मुलाच्या लग्नाची वेळ आली, पण ते मार्गदर्शक होते, त्यांच्याच ते समाजाचे होते आणि त्यांनीच त्या मुलासाठी एक मुलगी शोधली आणि त्यांनी त्या फाटावर लग्न झालं। पण काय लग्न झालं, पण काही कालांतराने आठवतच ती मुलगी कार्यकर्ता काकाजीकडे आली। काकाजी, आपल्या मार्गात दारू पिणं चालते का? म्हणे बेटा नाही। का बरं, का असे का बोलते? म्हणे हे दारू पितात म्हणे। तेव्हा त्या शौकीनबाईनं चुकी कशी आपली चुकी कबूल केली, हो काकाजी तू दारू पिऊन यायच्या, पण मी तुमच्यासोबत खूप खोटे बोलली। पण बघा, शेवटी त्या मुलीने तिथे राहण्यास मनाई केली आणि ती मुलगी आपल्या माहेरी चालली गेली आणि मालिका गेल्यानंतर त्या मुलगा सुद्धा डिप्रेशनमध्ये गेला आणि बघा शेवटी काय झालं, ते त्यांनी सुसाईड केलं आणि तो सेवकाचा मुलगा भगवंतात विलीन झाला। बघा, पण नंतर तेच बाई काय म्हणायची, शौकीनबाई की अशी एवढी कोणती चूक केली होती माझ्या मुलाने की एवढी शिक्षा झाली, परंतु त्या शौकीनबाईची चुकी होती। अगर ती आपल्या मुलाची चुकी अगर आधीच खोलली असती तर तो मुलगा आज
आपल्यामध्ये असतात. म्हणून प्रत्येक सेवक बांधवांना अशी आग्रहाची विनंती आहे की आपल्या मुलांना चर्चा बैठकीला परमात्माचे संस्कार काय आहेत, परमात्माची शिकवण काय आहे हे शिकवण्याची फार गरज आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने मुलांना, लहान लहान मुलांना, मुलींना जास्तीत जास्त होते तेवढं भगवत कार्य करण्यासाठी प्रोत्साहन करावे. एवढंच मी सेवकांना ह्या प्रसंगी सांगू इच्छितो. मी सुद्धा त्या बाबांनी दिलेली शहादत व 3 शब्द 5 नियमाचे चालण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही सुद्धा करा. वेळ झालेला आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही. माझ्या बोलण्या चालण्यात, वागण्यात या 15 दिवसात माझ्या परिवारातून काही चुका बोललेल्या असतील, भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील, महान देवजी बाबा जिंदेवजी क्षमा करतील, आई वरांशी क्षमा करतील. उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल सर्व क्षमा करतील. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. ही बैठक संपली अशी जाहीर करतो. भाऊ प्रार्थना. भाऊ ते दही वगैरे करून समोर चम्मच